मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं नाव आहे सोन्यात फरक काय. बघूया काय ते. दुबईमध्ये दागिन्यांसाठी सोन्यात झिंक मिसळलं जातं, त्यामुळे तिकडचं सोनं पिवळसर असतं. भारतात सोन्यात तांबं मिसळलं जातं, त्यामुळे तांबूस रंग येतो. एवढाच काय तो फरक, त्याचा सोन्याच्या शुद्धतेशी काही संबंध नाही. पुढे बघूया मित्रांनो. अलीकडच्या काळात भारतातले श्रीमंत लोक गाडी काढून एखाद्या मॉलमध्ये जाऊन यावं तसं दुबईला जाऊन येतात. अनेक श्रीमंतांनी तिकडे मालमत्ता आणि नागरिकत्व खरेदी केलेले आहे. ते कामासाठी भारतात येतात, पण नागरिक दुबईचे आहेत. उच्च मध्यम वर्गालाही महिना-2 महिन्यात दुबईत जाऊन काही इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि सोन्याचे दागिने वगैरे खरेदी करण्याची सवय झाली आहे. दुबईचं सोनं हे भारतीयांसाठी मोठं आकर्षण राहिलेलं आहे. दक्षिण भारतातले अनेक लोक कामानिमित्त आखाती देशात असल्याने तिकडे अनेकांच्या अंगावर दुबईचं सोनं असतं. ते पिवळसर रंगाचं असतं. भारतात इतर भागामध्ये बनलेले दागिने तांबूस रंगाचे असतात. त्यामुळे आपल्याकडे दुबईच्या सोन्याविषयी काही गैरसमज प्रचलित झालेले आहेत. दुबईचं सोनं अधिक शुद्ध असतं, हा त्यातलाच एक गैरसमज आहे. प्रत्यक्षात हा फरक सोन्यात केल्या जाणाऱ्या अधिकृत भेसळीतून तयार होतो. सोनं शुद्ध स्वरूपात अगदी ठिसूळ असतं. त्याच्यापासून काहीही घडवणं अशक्य असतं. त्यात वेगळा धातू मिसळावा लागतो, मग काही दागिने घडवता येतात. व्हेरी गुड. दुबईमध्ये दागिन्यांसाठी सोन्यात झिंक मिसळतात. व्हेरी गुड. त्यामुळे तिकडचं सोनं पिवळसर रंगाचं दिसतं. भारतात सोन्यात तांबे मिसळतात, त्यामुळे तांबूस रंग येतो. एवढाच काय तो फरक. बाकी दोन्हीकडचे सोने जे असते ते अगदी शुद्ध असते. शुद्धतेविषयी काही संबंध नाही, कारण भारत असो किंवा दुबई असो, सोनं हे पूर्णपणे शुद्ध असतं. आणखीन एक टीप बघूया मित्रांनो, छोटीशी टीप अशी आहे, उच्च रक्तदाबामुळे येणारे विस्मरण उपचाराने रोखता येऊ शकते. काय ते बघा. एका संशोधनानुसार उच्च रक्तदाब मध्यमवर्गीय व वयस्कर व्यक्तींची संज्ञानात्मक प्रदर्शन खालावण्याचे कारण होऊ शकते. बघूया मित्र. हे संशोधन हायपरटेन्शन जर्नलमध्ये प्रकाशित झालेले आहे. सुमारे निम्मे अमेरिकन वयस्क उच्च रक्तदाबाने पीडित आहेत. लोकांमध्ये उच्च रक्तदाब असणे संज्ञानात्मक प्रदर्शन घालवण्याचे एक महत्त्वाचे कारण आहे. यामध्ये स्मरणशक्ती, ध्यान, प्रवाही बोलणे व एकाग्रता अशा गोष्टी सामील आहेत. पुढे बघूया मित्रांनो. 120 mmHg आणि 129 mmHg सिस्टोलिक व त्यापेक्षा जास्त उच्च रक्तदाब उच्च मानला जातो. सिस्टोलिक प्रेशर 130 mmHg पेक्षा जास्त असतो व डायस्टोलिक प्रेशर 80 mmHg त्यापेक्षा जास्त असणे हायपरटेन्शन मानले जाते. कोणत्याही वयात रक्तदाबाचा समान प्रभाव असतो. ब्राझीलमध्ये युनिव्हर्सिव्हेड फेडरल हे मिनस गॅरेसमध्ये मेडिसिनच्या प्रोफेसर व लेखिका सँडी एम बोरेटो म्हणतात की आम्ही सुरुवातीला अंदाज केला होता की
संज्ञात्मक कामावर उच्च रक्तदाबाचा नकारात्मक परिणाम तेव्हा जास्त महत्वाचा असतो तेव्हा कमी वयात उच्च रक्तदाब सुरू होतो. अच्छा, पण आमचे परिणाम हे दर्शवतात की संज्ञात्मक प्रदर्शन अशा प्रकारे घालवणे की तेव्हाही दिसते तेव्हा उच्च रक्तदाब प्रौढ वयात वा वृद्धापकाळातही सुरू होतो. उपचाराचे रोखता येते विस्मरण. उपचाराने रोखता येते विस्मरण. काय ते बघूया. संशोधकांना असे आढळून आले की कोणत्याही वयात उच्च रक्तदाबाचा प्रभावीपणे उपचार केल्यास स्मरणशक्ती व ध्यान यामधील अधःपतन थांबवता येऊ शकते. निसर्ग सांगतात की उच्च रक्तदाब कोणत्याही वयात असेल तर त्यामुळे होणारे संज्ञात्मक अधःपतन रोखण्यासाठी निदान व प्रभावीपणे उपचार आवश्यक आहेत. आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा. नमस्कार, जय हिंद.